कथेचं शीर्षक आहे आजी शरण येते. आजी शरण येते. लेखक आहे विद्याधर पुंडलिक. ऐकूया आजी कशी शरण येते ते. परवा आमच्या घरी एक मोठं भांडण झालं, आजोबांचं आणि आजीचं. भातामध्ये आजीच्या केसाची गुंतवळ सापडली म्हणून ताट फेकून देत आजोबा पानावरून उठले. तेव्हापासून आजी आजोबांशी बोलतच नाही आहे. आजोबा आजीशी बोलत नाहीत. काम असेल तेव्हा ती एकमेकांना चिठ्ठ्या लिहितात आणि पोस्टमनचं काम हा पठ्ठ्या करतो. नेहमी मी 8 वाजेपर्यंत लोळत असतो, पण आज हे काम करायचं होतं ना, म्हणून मी लवकर उठलो आणि घाईघाईने आजीजवळ गेलो. तिला विचारलं, काय आजी, भांडण मिटलं नाही ना अजून? आजोबांना चिठ्ठी लिहायची आहे ना? आजी कपाळाला हात लावून म्हणाली, आण बाबा तुझे कागद आणि पेन्सिल. नवरा कसला हा, पूर्वजन्मीचा वैरी झालाय माझ्या कपाळाला. मी जोरात पुढे वाकलो आणि पेन्सिलीने जिभेचं टोक जांभळासारखं करत विचारलं, सांग, कृ-सा-न-वी-वी लिहायचं ना? कशाला? ब्रह्मदेवानेच ते कृ-सा-न-वी-वी लिहिलं आणि तुझ्या आजाची चिठ्ठी माझ्या कपाळावर ढकवली आहे बरं. अगं पण पत्राला मायना पाहिजेच ना. असं आमच्या गद्यगुच्छ पुस्तक पाहिले, ह्याच्यामध्ये लिहिलं आहे. बरं मग प्रिय लिहू? राजा. आजीनं मला राजा म्हणते, कारण आजोबा पंप्या म्हणतात ना, म्हणून. हे बघ राजा, चहटळपणा करू नको सुगीच. लिही. लाकडं नाही आहेत, चुलीत माझी हाडं घालू का? दोन्ही कामं एकदम होतील. मी विचारलं, एवढंच? डोंबल वगैरे काही नाही लिहायचं? आजीने माझ्या पाठीत असा एक गुद्दा बुकलला आणि मी लंगडी घालत घालत आजोबांकडे गेलो. पोस्टमनसारखा आजोबांना एक सलाम ठोकला. आजोबांनी आपल्याजवळची गीता तक्तावरून बाजूला केली आणि चांदीच्या काड्यांचा चष्मा नाकावर दाबत दाबत दरडावून विचारलं, काय पंप्या, काय काय म्हणतोय शत्रुपक्ष? चिठ्ठी वाचून झाल्यावर आजोबांनी सावकाश आपली चिठ्ठी लिहिली. ती मी आजीकडे जाऊन वाचून दाखवली. तुझीच हाडं तीही संतापाने धुमसतील, त्यापेक्षा बाहेरची लाकडंच बरी. आजीने आपला पदर खोचला आणि ते दणदणत बाहेर गेली. पण तिथे कुठे होते आजोबा? ते आपल्या बाहेरच्या दिंडीपाशी पाठ करून उभे होते, माझी वाट पाहत होते. मग आम्ही वखारीकडे चालू लागलो. चालता चालता मला काल रात्री आजीने आजोबांबद्दल सांगितलेल्या गोष्टी आठवत होत्या. म्हणून मी आजोबांना विचारलं, आजोबा खरंच का हो, तुम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत स्मशानात जायचा? तिथल्या विहिरीचा तळ रात्री काढून दाखवायचा? आजोबांना अगदी आनंद झाला. ते छातीवर हात मारत म्हणाले, हो मग तुला काय खोटं वाटलं? अरे लागोपाठ 4 रात्री स्मशानात जाऊन काढल्यात मी आणि नगद 100 रुपये मोजून आणलेत त्या धारपाकडून. मीही छाती फुगवली. आहेतच आमचे आजोबा शूर, लोक म्हणू देत त्यांना वेडेपीर, चक्रम. आजोबांनी काठी हातावर आपटत आपटत हसून विचारलं, आणखीन काय म्हणत होता आमचा शत्रुपक्ष? तुम्ही रागवता ना, त्याच्या खूप खूप गोष्टी तिने सांगितल्या. आजोबा, तुम्ही एकदा सोन्याची बटणं वरवंट्याने कशी चेचलीत, 3ऱ्या मजल्यावरून बादली कशी टाकलीत, हाताखालच्या शिपायाला जोडा कसा फेकून मारलात. आजोबांनी हसून मान डोलावली. मग मी पुढे म्हणालो, आणखीही खूप सांगत होती ती तुमच्याबद्दल. कृष्णेच्या पुरात उडी टाकून तुम्ही एका बुवाला कसं वाचवलं, सापाची शेपटी पकडून गारकन फिरवून तुम्ही किती साप मारले, पैज लावून तुम्ही 2 शेर श्रीखंडाचा कसा चट्टा मट्टा केलात.
आजोबा मोठ्यांना म्हणाले आणि चालता चालता बराच वेळ ते बोललेच नाहीत. मग थोडा वेळ चालल्यावर त्यांनी एकदम विचारलं, पंप्या, तुझी आजी रात्रीचं जेवते की नाही? मी नाही म्हटल्यावर ते म्हणाले, तिला सांग, जेवली नाहीस तर माझ्याशी गाठ आहे म्हणावं, याद राखूनच. आम्ही वखारीत पोचलो. वखारवाल्याने आजोबांना सलाम केला. आजोबांना आमच्या आडीतले सगळे घाबरतात. त्यांना पाहिल्यावर माझे मित्र आणि मित्रांचे वडीलसुद्धा एकदम रस्त्याच्या कडेला होतात. वखारीतून घरी परतताना आजोबांनी मध्येच मला विचारलं, एखादा उंदीर बिंदीर काही खडबडत नाही काय रे तुमच्या खोलीत? तुझी आजी जगात भीते फक्त उंदराला, पण अलीकडे उंदीरसुद्धा आमच्या बाजूच्या नाही आहेत लेकाचे. आम्ही घरात शिरलो. आजोबांनी आपला रुमाल खुंटीवर ठेवला. ते लोडाला टेकले. माझी पाठ थोपटून सुपारी कात्रीत कात्रीत ते म्हणाले, म्हणून म्हणत असतो पंपू शेठ, लग्न करू नको बरं. लग्न म्हणजे एक सापळा असतो, सापळा. शहाण्याने त्यात अडकू नये. त्यातून आपल्या घराण्यातील पुरुषांना असा शाप आहे की त्यातील पुरुषांना त्यांच्या बायका वळण लावतील. मी विचारलं, आजोबा, वळण म्हणजे चांगलं वळण ना? आईसुद्धा म्हणते की बापूंना अजून चांगलं वळण लागायला हवं. आजोबा मोठ्यांदा हसले, पंपू, वळण या शब्दाचा पुरा अर्थ ना तुला अजून समजला नाही आहे बरं. अरे, वळण या शब्दाचा अर्थ लग्न झाल्यावरच माणसाला कळायला लागतो. तेवढ्यात आजीने मला हाक मारली आणि आजीची दुसरी चिठ्ठी मी आजोबांना नेऊन दिली. बंब तयार आहे, मागून विस्तव पेटवणार नाही. आजोबा मुक्काट्याने उठले. मला म्हणाले, पंपू, यालाच वळण म्हणतात बरं, यालाच वळण म्हणतात. मग आजोबांची आंघोळ झाली, देवपूजा झाली. देवपूजेनंतर दारं खिडक्या बंद करून आजोबा तपाला बसतात. 2 तासानंतर कपाळावर, दंडांवर, पोटावर भस्माचे पट्टे ओढून ते बाहेर येतात. तेव्हा बुवा आपल्याला आजोबांची फार भीती वाटते. एरवी नाही मी त्यांना भीत. आजी म्हणते, कसलं आलंय तप आणि ध्यान. करून करून भागले आणि देवपूजेला लागले. सगळ्या वेड्यांचा बाजार आहे आणि खुळ्याचा शेजार आहे. तरुणपणी हिमालयात पळून गेला होता तुझा हा आजा आणि 1 महिन्यात परत आले संन्याशी महाराज, दाढी वाढवून. ते खूळ आहे अजून त्यांच्या डोक्यात. पण मी काही तिथे थांबलो नाही. मी आपल्या मिनीकडे गेलो. मिनीच्या डोळ्यात हिरव्या चकाकत्या गोट्या आहेत म्हणून मी तिला गोटी म्हणतो. आजी म्हणते, गोटी तुला बायको म्हणून खूप छान शोभून दिसेल. आजीने असं म्हटलं की मला भारी संताप येतो आणि मी तिला पुरे पुरे म्हणेस तोवर गुद्दे मारतो. शी, नवरा बायको हे शब्द फारच घाणेरडे आहेत बुवा. गोटी माझ्या वहीत मला गणितं सोडवून देते म्हणून मी तिच्याकडे जातो. कारण गणितात आम्ही आहोत ढब्बू. बापू आणि आजोबाई तसेच ढब्बू आहेत असं आई म्हणते. माझी बुद्धी आजोबांचीच आहे. उडत गेली. आम्हाला नकोच आहे मामाकडची बुद्धी. माझ्या हातात गणिताचं पुस्तक पाहिल्यावर गोटीने आज मात्र शिष्टपणाने आपला अंगठा हलवला आणि च च्या 12 सांगितलं, चमी चाजा चणितग चरणारक चहिना. तसा मी माझ्या लाल लाल पापण्या उलट्या करून डोळ्याला चिकटवल्या आणि आला पहा कबंध राक्षस, आला राक्षस असं म्हणून तिच्या अंगावर धावून गेलो. त्याबरोबर गोटीने किंकाळी मारली आणि एकदम गणित करण्याचं रडत रडत कबूल केलं. म्हटलं, चलो, गणिताची कटकट मिटली. नाहीतरी गणितामुळेच या गोटीला नेहमी नेहमी शरण जावं लागतं. गोटीची अशी जिरवून मी घरी आलो. तर काय, आजोबा माझी वाटच पाहत होते. मला पाहिल्यावर त्यांनी विचारलं, पंप्या, अरे जेवणाची अजून चिठ्ठी नाही आली काय रे? कडक भांडण झाल्यावर आपल्याला अगदी कडक भूक लागते बघ.
इतकं बोलून आजोबा आपल्या खोलीत इकडून तिकडे फिरू लागले. डोक्यावरून हात फिरवू लागले. मधूनच मोठमोठ्याने गीतेतले श्लोक म्हणू लागले. फुलपात्र भरून गटागटा पाणी पिऊ लागले. मग मध्येच थांबून त्यांनी मला विचारलं, पंपू, मराठ्यांचं राज्य कुणी घालवलं? मी म्हटलं, पेशव्यांनी, पळपुट्या बाजीरावाने. अच्छा पंपू, आता मला असं सांग, त्या बिचाऱ्या बाजीरावाला आपल्याला क्षमा करता येईल की नाही? मी रागाने विचारलं, का? का बरं? त्या पळपुट्या बाजीरावाला का म्हणून क्षमा करायची? आजोबा म्हणाले, असं बघ पंप्या, बाजीरावाला श्रीखंड फार आवडायचं. आता पंप्या, श्रीखंड हे असं पक्वान्न आहे की ते एखाद्याला फार आवडणं शक्य आहे रे. आता त्याच्या आवडीने एखाद्याने आपलं राज्य गमावलं तर ते आपण समजून घेतलं पाहिजे ना. मी रागाने मान हलवली. त्याबरोबर आजोबा पुढे म्हणाले, पंपू, भुकेमुळे श्रीखंडाचेच काजवे चमकू लागल्यावर वाटतं की फडताळ्यातील शेंगदाण्यांची चोरी करणं इतकं काही वाईट ठरणार नाही. सांग ना, नाही ना ठरणार? आणि आजोबांनी तोंडाने वारा घेत घेत पुन्हा आपले हात डोक्यावरून फिरवले. अरे रे, मला फार वाईट वाटलं. आई म्हणते ना तशी आजी नाही तरी निकरटच आहे. बिचारे आजोबा सकाळपासून उपाशी आहेत. मला आजीच्या फडताळ्यातील दाण्यांच्या बरणीची चटकन आठवण झाली आणि मी आत पळालो. चुलीपाशी बसलेल्या आजीचा डोळा चुकवून मी फडताळापाशी गेलो आणि हळूच दार न वाजवता चड्डीचे आणि शर्टाचे दोन्ही खिसे दाण्यांनी गच्च भरून घेतले आणि जाताना घाईघाईने आजीला विचारलं, आजी, तुझ्या तुळशीला पाणीबिणी घालायचं आहे काय गं? आणखीन काही जर कामं करायची असतील ना तर सांगून टाक बुवा, मग मागून नको आहे तुझी उगाचच कटकट. इतकं बोलून मी धूम ठोकणार तोच आजीने माझं बकोट धरलं. माझ्या दोन्ही खिशातील दाणे भराभर काढून घेत ती म्हणाली, सकाळी एकदा पूजा झाल्यावर 12-12 वाजता तुळशीला पाणी घालत नाहीत बरं राजा. थांब जरा इथेच. मी कानावर हात ठेवून खाली वाकलो. मनात म्हटलं, मारा मला. पण आजीने माझ्या अंगाला हातसुद्धा लावला नाही. तिने ते दाणे कुटले आणि त्याचे 2 लाडू करून माझ्याकडून आजोबांना 4थी चिठ्ठी पाठवली. दाण्याचे लाडू पाठवते. मी लाडू आणि चिठ्ठी घेतली आणि आजोबांपुढे ठेवून मान खाली घालून म्हटलं, आजोबा, आपली साप जिरली. आई म्हणते ना त्याप्रमाणे खरोखरच आजीची पावलं मांजरीची आहेत आणि हे सगळं माझ्यामुळे झालं. मी दाणे जर चोरले नसते ना तर आजोबा माझ्याजवळ आले आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, पंपू, चूक तुझी नाही आहे, माझी आहे. अरे बाबा, फुकट का तुला सांगत असतो? लग्न म्हणजे खडा पहारा आहे, खडा पहारा. आजोबांनी लाडू घेतले आणि सावकाश फोडत ते म्हणाले, जाऊ दे पंपू, सापडलेली चोरी ही एकंदरीत वाईटच. ही फेरी तर गनिमाने जिंकली. आता पुढच्या फेरीत आपली फत्ते होणार. काय, चल आतमध्ये. आजोबांनी माझा हात धरला आणि स्वयंपाकघरात जाऊन ते खिडकीपाशी जाऊन उभे राहिले. आजीकडे न बघता खिडकीबाहेरील आढ्याकडे पाहत ते म्हणाले, आज पंपूला घेऊन स्वयंवराला जावं असं म्हणतोय. झालं, असे आजोबा प्रथम बोलले. माझ्यामुळे त्यांना बोलावं लागलं. मला फार वाईट वाटलं. दुर्गा भवानी, आई कधी कधी रागावली ना म्हणजे आमच्या आजीला ना असंच म्हणते, दुर्गा भवानी. तर दुर्गा भवानी मात्र हसत होत्या. हसा हसा हसा, त्यांचा जय झाला होता ना. वाईट म्हणजे साऱ्या दिवसभर आणि नाटक संपेपर्यंत आजोबाही हसत होते. आपण एवढे पुरुष, एवढे शूर, पण आपला पराभव झाला आहे याचं त्यांना काही वाटत नव्हतं. आमच्या घरी बापूंचा पराभव, इकडे आजोळी आजोबांचा पराभव, सारखा आपला बायकांचाच जय.
त्या दिवशी मी गोटीकडे गेलोच नाही. पुन्हा भांडण केव्हा होतंय आणि आजोबा त्यात कसे जिंकतायत याची मी वाट पाहू लागलो. एक दिवस गेला, दुसरा गेला, असे 10 दिवस गेले, पण घरात आपलं कुणीच भांडेना. आजोबांना विचारावं तर ते डोळे मिचकावून आपल्या खोलीतल्या पाटीकडे बोटं दाखवू लागले. असे शांतता ज्या घरी तेथे लक्ष्मी वास करी, असं डोळे मिचकावत बोललं म्हणजे त्यात मुत्सद्दीपणा असतो असं ते म्हणतात. पण आपल्याला बुवा भांडण हवं होतं. अखेर मी आजीला विचारलं, हे ग काय आजी, 8 दिवस झाले, अजून घरात भांडण कसं नाही ग? तू म्हणतेस ना भांडण म्हणजे आपला कुळधर्म आहे म्हणून. तशी आजीने माझा कान लाल होई तो पिरगळला आणि ती म्हणाली, तुलाच विचारणार होते बरं राजा, की तुझा आजा इतकं कसं काय सुख देतोय मला. तुलाही मेल्या भांडणाची हौस. आईच्या पोटात होतास तेव्हा तुझे आजोबाच होते जवळ, त्यांचीच सावली पडली आहे तुझ्यावर. विद्र कल्याणी कार्ट नुसतं. अखेर एके दिवशी पुन्हा भांडण झालं. अगदी 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 जंगी भांडण झालं आंघोळीवरून. आजी म्हणाली, बंब तापलाय, आत्ताच आंघोळ करून घ्या. आजोबांना कुठेतरी बाहेर जायचं होतं. ते म्हणाले, इतक्या लवकर आंघोळ मी करणार नाही. मग काय म्हणता? खूप आरडाओरड झाली. आजी आजोबांच्या खोलीत जाई आणि आजोबांच्या अंगावर ओरडे. तिचं थांबलं की आजोबा स्वयंपाकघरात जाऊन तिच्या अंगावर ओरडायचे. दोघे मला आळीपाळीने बोलावून म्हणत, बघितलंस ना, काय हा संताप ग बाई, काय हा संताप, काय हे डोक्यात राग घालणं. देवा 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 रे, आमचं घर ना भांडणाने झपाटलंय रे बाबा. अखेर आजी विहिरीवर गेली आणि एक भरलेली घागर घेऊन तिने बंबावर ओतली. आजोबा मोरीत गेले आणि त्यांनी त्याच बंबाला लाथ मारून उडवून दिला, अगदी चेंडूसारखा. मग ते तसेच आत आले. दांडीवरचा पंचा त्यांनी खसकन ओढून घेतला आणि विहिरीवर जाऊन ते एक एक घागर भराभर आपल्या अंगावर ओतून घेऊ लागले. एवढा वेळ मी अगदी गप्प होतो. मग विहिरीच्या कट्ट्यावर जाऊन त्यांना विचारलं, आजोबा हे काय करताय तुम्ही? आजोबा बोलले नाही. उलट आणखीन 3-4 घागरी त्यांनी भराभर डोक्यावर घेतल्या. आपली शेंडी पुसली आणि एका हाताने जानवं धरून ते करा करा पुसत माझ्या अंगावर ओरडले, गधड्या, दिसत नाही तुला मी काय करतोय ते? तुझी आजी उलटली म्हणून तिच्या नावाने आंघोळ करतोय. जा जा विचारून ये ह्याचा अर्थ काय होतो ते. मी आत पळालो. आजी घरात येऊन बसली होती. मी तिला विचारलं, आजी, नावाने आंघोळ करायचे म्हणजे काय करायचं ग? समोरच्या कणकीला जोरात गुद्दे मारत आजी ओरडली, तुझ्या आज्याला विचार, लग्न झाल्यापासून किती वेळा आंघोळी झाल्या आजपर्यंत? फक्त पोहल्यावरच तेवढी आंघोळ करायची ठेवली होती हो. जा जा त्यांना सांग, तुमच्या असल्या आंघोळींनी माझं मढं काही मसनात जाणार नाही आहे बरं. तोपर्यंत आजोबा माझघरात आले. त्यांनी दांडीवरचं धोतर ओढलं आणि त्याच्या सपासप निर्या घालत ते म्हणाले, पंप्या, पोरा मी जातोय, ही आपली अखेरची भेट. नीट अभ्यास कर, चांगला मोठा हो, बापाचं नाव राख. अखेरच्या 2 गोष्टी तुला सांगतो. काही झालं तरी लग्न करायचं नाही आणि हां, आपला राग आवरायला शिकायचं. आपल्या सगळ्या घराण्याच्या रक्तालाच हा शाप आहे. पण राग म्हणजे मांगाचा विटाळ आहे बरं, विटाळ, ध्यानात ठेव. म्हणजे आजोबा तुम्ही परत नाही येणार? मी आश्चर्याने विचारलं. नाही नाही, त्रिवार नाही. इतिहासातल्या पुस्तकातल्या चिमाजी अप्पासारखे आजीच्या खोलीकडे एक हात दाखवून आजोबा ओरडले, आता तुझी आजी पाया पडत आली ना तरीही मी परतणार नाही. खानावळीत तुकडे मोडेन, भिकारी होऊन रस्त्याच्या कोपऱ्यात पडेन, नाहीतर हरिद्वारला जाऊन गंगेत बुडी मारेन. पण या घरात काही झालं तरी या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही. मलाही आता जोर चढला होता. जोरात मी म्हटलं, आता येऊच नका तुम्ही आजोबा.
परवाच्या आपल्या अपमानाचा सूड घ्या. आजी शरण आल्यावरच तुम्ही घरी या. घ्या घ्या, भीमाची शपथ घ्या, मारुतीची शपथ घ्या. आणि मी शपथेच्या टाळीसाठी आजोबांच्या पुढे हात केला. आजोबांनी जोरात टाळी दिली. गळ्याला हात लावल्यासारखं केलं आणि ते झपाझप निघून गेले. रस्त्याच्या कोपऱ्यापर्यंत मी त्यांना खुणावलं. ते दिसेनासे झाल्यावर माझ्या घशात काहीतरी अडकल्यासारखं झालं. मी डोळे पुसत पुसत आत आलो. मला वाटलं आजी घाबरली असेल, मुळूमुळू रडत असेल. आजीने रडून डोळे पुसले आहेत का हे मी आजीच्या जवळ जाऊन पाहिलं. पण काय, तिला काही झालं नव्हतं. ती नळाखाली शांतपणे हात धुवत होती. मला पाहिल्यावर तिने विचारलं, काय रे, गेला का तुझा आजा घर सोडून? चुलीपुढची राख तेवढी अंगाला फासायची राहिली रे. मी हातपाय आपटीत म्हटलं, हो गेले. आता झालं ना तुझं समाधान? तू शरण आल्याखेरीस ते आता घरीच येणार नाही. त्यांनी शपथ घेतली आहे तशी, नुसत्या भीमाची नाही, मारुतीची. आजी पदराला तोंड लावून हसली. मिनीसुद्धा अशीच तोंडाला पंजा लावून हसते. आजी माझा गालगुच्चा घेऊन म्हणाली, तुझ्या आजोबांनी इतक्या वेळेला गळ्यावर हात ठेवून शपथा घेतल्या आहेत की त्यांना तिथे एक गाठ आलेली आहे रे बाबा. मी म्हटलं, आता हसतेस? रात्र झाली ना की उंदराच्या भीतीने आजोबांना हाक मारू नकोस म्हणजे झालं. मला वाटलं उंदराचं नाव काढल्यावर आजी घाबरेल, पण तसं काहीच झालं नाही. उलट ती हसून म्हणाली, राजा, मी जरा बाहेरून चक्का घेऊन येते हं. तोपर्यंत तू तुझ्या गोटीला विचारून ये बरं. ती सांगेल तुला आजोबा येतील की नाही येणार ते. म्हणजे आजोबा घरी नाहीत आणि तरी तू श्रीखंडपुरीचा बेत करतेस? कमाल आहे. मी खाणार नाही हो, आधीच सांगून ठेवतोय. मी ओरडलो आणि रागारागाने छडी उडवत गोटीकडे गेलो. मी गोटीला सारं सांगितलं आणि विचारलं, तुला काय वाटतं गं, आजी हरेल का की आजोबा हरतील? गोटीने आपला शेपटा नाकावर ओढत म्हटलं, त्यात काय, तुझे आजोबा आत्ता घरी येतील बघ. माझी आजी म्हणते की आम्ही बायकांनी पायाने मारलेल्या गाठी तुम्हा पुरुषांना हाताने सुद्धा सोडवता यायच्या नाही. कुणाचा आजोबांच्या शूरपणावर विश्वास नव्हता. मी चिडून म्हटलं, माझी शपथ भीमाची आणि मारुतीची आहे, तुझ्या त्या बायकी कृष्णाची नाही. बायकात पुरुष लांबोडा, गोपीतला देव लंगडा लंगडा लंगडा. गोटीच्या डोळ्यात एकदम गंगा यमुना आल्या. ती म्हणाली, असू दे आमचा लांबोडा आणि लंगडा कृष्ण. त्यानेच कंसाला मारलं, त्यानेच अर्जुनाचा रथ ओढला. आमचा कृष्ण दिसायला किती सुंदर आहे, नाहीतर तुझे ते मारुती आणि भीम हुप्पे नुसते. मी माझी छडी म्हणजे माझी गदा जोरात फिरून म्हटलं, एकदा का भीमाच्या आणि मारुतीच्या गदेचा एक फटका त्या बायकी कृष्णाच्या हाताला लागला ना की जाईल तुझा कृष्ण ची ची करत गोकुळात. मग मी गदा 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 असं तिच्या कानात इतक्या जोरात ओरडलो की तिने आई आई गो असं म्हणून आपल्या कानावर हात ठेवून डोळे मिटून घेतले. मी थांबलो तेव्हा सालडं निघून रक्त येईल इतका जोराचा चिमटा तिने माझ्या हाताला काढला आणि मला म्हणाली, रानदांडगा, राक्षस, नकटा चिपटा घाणेरडा मेला, आजपासून तुमची आमची मैत्री तुटली. परवाची ती तुझी गणित आहेत ना, ती सुद्धा मी नाहीच देणार सोडवून. गणित या गणितामुळेच मला गोटीचे पाय धरावे लागतात. म्हणून हातावर फुंकर मारून मी गणिताला गोटीच्या नाकावर उडवलं आणि तिथल्या आंब्याच्या झाडाला लाथा देत म्हटलं, इथे अडलंय खेट्टर, बायकांची नकोच आहे आम्हाला मैत्री. आणि मग माझी गदा पुन्हा एकदा हवेत फिरवली. गोटीशी भांडण करून आल्यावर ते मला जरा बरं वाटलं. धीर आला. वाटू लागलं की काही झालं तरी आजोबा आणि आजी शरण आल्याखेरीज घरी येणारच नाहीत. पण मला करमत नव्हतं म्हणून मी पुन्हा आजीकडे गेलो.
तो काय आजी सावकाश पुऱ्या तळून काढत होती. मी थोडा वेळ पुरी इतके माझे गाल फुगतायत का हे आरशात जाऊन पाहिलं, पण ते फुगेनाच. गोटीचे फुगले असते. शेवटी गाल फुगवून फुगवून दुखू लागले. तेव्हा मी थांबलो. 2 वाजले, 3 वाजले. मग मात्र मी घाबरलो. मला वाटलं आजोबा आता काही येत नाहीत. खरंच ते एखाद्या वेळेला हरिद्वारला जातील, गंगेत उडी टाकतील, नाहीतर भिकारी होतील. मला एकदम रडू आलं. म्हणून मी शेजारच्या बखरीत गेलो आणि खूप खूप रडून घेतलं. खूप रडल्यावर मला थोडासा धीर येतो. मग मला वाटू लागलं की रडल्यामुळे आपण अगदीच गरीब झालोत, स्काउटसारखे चांगले परोपकारी झालोत. म्हणून मी आजीकडे अगदी एक गरीब मुलगा होऊन गेलो. खरं म्हणजे आजोबा आल्याखेरीज मी जेवणार नव्हतो, पण आजीने बस म्हटल्यावर मी बसलो आणि हात धुतल्यावर आमच्या बापूंसारखा आवाज काढून मी विचारलं, आजी तुझं वय काय गं? आजी म्हणाली, का हो आजोबा, 60ला आले की मी आता. आणि आजोबांचं ते 70ला येतील आता. म्हणजे तू आजोबांपेक्षा लहान आहेस, हो की नाही? हो लहानच, पण तुला रे कशाला हव्यात वयाच्या चांभार चौकशा? मग मी गोष्टीतल्या श्यामसारखं आजीकडे बघितलं आणि त्याच्यासारख्या परोपकारी आवाजात म्हटलं, आजी तू लहान आहेस, आजोबा मोठे. लहान आणि मोठ्यात शरण कोणी जायचं असतं? सांग बरं. लहानांनीच ना. आई बापू मला नेहमी हेच सांगतात. आजी ओरडून म्हणाली, मेल्या, मी त्यांच्या पुढे दासीसारखे गुडघे टेकावे म्हणून का एवढ्या गरीबाचात लाडीगोडी लावतोयस? आणि सदा न कदा तू आपल्या त्यांच्या बाजूला फितूर मेला. एवढं बोलून लुगड्याचा बोळा उशाशी घेऊन आजी उखळापाशी निजली. थोड्या वेळाने घोरू पण लागली. फितूर म्हटल्यावर तिथं मला अधिकच वाईट वाटलं. लहानांनी मोठ्यांना शरण द्यावं असं सांगितलं तर त्यात तसली आली आहे फितुरी, हो की नाही? यात सूर्याची पिसाळ्यासारखं काय केलं मी आता इतका गरीब आणि सालस झालो होतो की गोटीकडे जावं आणि तिचीसुद्धा क्षमा मागावी असं मला वाटू लागलं. म्हणून मागल्या बाजूने मी बखळीकडे जाऊ लागलो. तो बखळीतल्या आंब्याच्या झाडाखाली आपले आजोबा उभे आहेत. मी त्यांना हाक मारणार तोच त्यांनी आपलं बोट तोंडावर ठेवलं. मला बखळीत येण्याची खूण केली. मी गेलो, आजोबांकडे पाहिलं. आजोबा फार दमले होते. त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. सारा चेहरा आणि रुमाल धुळीने भरला होता आणि खाली बसून ते आपल्या भेगा पडलेल्या टाचा कुरवाळीत होते. मला आजोबांचा राग आला होता. ए हे रे, यांनी म्हणे सापाच्या शेपट्या पकडून साप मारले होते. हे म्हणे रात्रीचे स्मशानात गेले होते. यांनी म्हणे पुरात उडी मारली होती. आले परत भागूबाईसारखे. आता आजी काय म्हणेल, गोटी काय म्हणेल? मी विचारलं, हे काय आजोबा, परत आलात सुद्धा एवढ्यात? आम्ही तुमच्यासाठी दाणे चोरायचे, रडायचं, गरीब व्हायचं आणि तुम्ही मात्र शूरपणा दाखवायचा नाही. हे काही बरोबर नाही. पंप्या, आजोबा ओरडले, ही चर्चेची वेळ नाही आहे. मला एकच सांग, या बखळी लगतच्या खिडकीतून तुझी आजी मी आलो त्या रस्त्याकडे बघत उभी होती की नाही? सांग. मी म्हटलं नाही. आजोबांनी विचारलं, एकदासुद्धा नाही? मी जोरात नाही म्हटलं ते आजोबा करून म्हणाले, पंप्या, अगदी पहिल्यांदा मी जायचो ना तेव्हा ती खिडकीतून वाट बघत बसायची. आजोबा थोडा वेळ गप्प बसले, पुन्हा टाचा कुरवाळू लागले आणि मग तत्कन उठले. धोतराच्या सोग्याने त्यांनी आपला घाम पुसला, रुमाल झटकला. तो डोक्यावर गुंडाळत ते म्हणाले, पंप्या, हे बघ, बायकांशी लढायचं ना म्हणजे सरळ रान डुकरासारखी नुसती मुसंडी मारून चालत नाही बाबा.
गनिमाबरोबर वागताना जरा मुत्सद्दीपणा दाखवायला हवा. आणि त्यांनी माझ्याकडे पाहून आपले डोळे मिचकावले. अजून माझा राग गेला नव्हता. मी म्हटलं, मुत्सद्दी म्हणजे नाना फडणवीसासारखे ना? पण नाना तर फार हडकुळे दिसतात. लठ्ठ माणसं कधी मुत्सद्दी असतात का? आजोबा हसून म्हणाले, अरे पंप्या, त्या भीमामुळे आणि मारुतीमुळे तुझ्या डोक्यात ना सगळा घोटाळा झाला आहे आणि ते आपले सरळ घराकडेच जाऊ लागले. मी म्हटलं, हे काय आजोबा, परत घरी जायचं? आजोबा एकदम माझ्या अंगावर ओरडून म्हणाले, पंप्या, हे बघ, एक शब्दसुद्धा बोलू नकोस, नुसता डोळ्यांनी बघत राहा आता. माझी छाती खरोखरच धडधडत होती. मग आजोबा दांड दांड करत घरात आले आणि आल्याबरोबर त्यांनी उपरनं माझघरात फेकलं आणि तिथून फरशीवर काठी आपटत ते मोठ्याने ओरडले. दण्या फटाका वाजावा तसे ओरडले. हो, पाणी वगैरे तापवलं आहेत की नाही? घरातून आजी बोलली नाही. आजोबा पुन्हा एकदा दणक्यात ओरडले. काय ऐकू आलं की नाही? की कान फुटले तुमचे? मला वाटलं आता पुन्हा भांडण होणार. पण आजी आली तीच मुळे मान खाली घालून अगदी चुपचाप आजोबांकडे न पाहता हळूच म्हणाली, केव्हाचा हंडा तापत ठेवलाय, आत पाटही मांडून ठेवलाय. मी हळूच पाहिलं. आजीचं नाक अगदी लालेलाल झालं होतं. मला अगदी आनंद झाला. मी आजोबांच्या पाठीला हात लावून एक उंच उडी मारली. शाबास आजोबांची. आजीचा आवाज त्यांनी अगदी बंद केला होता, एकदम बंद केला होता. आजोबांचा जय झाला होता. आजोबांनी माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले आणि पाटावर बसता बसता ते पुन्हा जोरात ओरडले, माझ्याकडे कुणी आलं होतं का? आजी खालच्या मानेने पुन्हा नाही म्हणाली. मग तिने पितळी झारीतून चांदीच्या वाटीत तेल ओतलं. आजोबांनी ऐटीत आपले पाय पुढे केले आणि आजी त्यांचे पाय तेल लावत हलके हलके चोळू लागली. आजोबा एकीकडे कणत होते, ओरडत होते, पण आजी त्यांच्याकडे लक्षच देत नव्हती. मला रोज लावते ना तसं अगदी खसखसून आजोबांचं अंग लाली लाल होई तो तिने चोळलं. मग आजोबा आंघोळ करून आले. त्यांनी भस्माचे पट्टे अंगावर ओढले आणि जेवायला बसता बसता ते मला म्हणाले, पंप्या, अरे हे काय, आजोबांच्या आधीच जेवायला बसले असले का? मी मान खाली घातली. हळूच म्हणालो, हो आजोबा. आजोबांनी प्रथमच श्रीखंडात बोट घातलं. ते चोखलं. 1 मिनिट डोळे मिटून घेतले आणि मी करतो तसा जिभेरे चट्ट असा आवाज केला आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत आजीकडे पाहून डोळे मिचकावत ते म्हणाले, पंप्या, पोरा लग्न करू नकोस असं मी म्हणत नाही, खुशाल कर, पण श्रीखंडाची मात्र कधी हाव धरू नकोस रे बाबा. आम्ही तिघे खूप खूप हसू लागलो आणि मग मी चटकन ठरवलं की गोटीशी झालेलं भांडण असेच डोळे मिचकावून मुत्सद्दीपणाने मिटवायचे.